आणि आता बातमी आहे पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याची। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये धक्कादायक प्रकार घडला। गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या काही व्यक्तींनी पत्रकारांवर अचानक हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 3 ते 4 पत्रकार गंभीर जखमी झाले। सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ही संपूर्ण घटना स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानीच्या परिसरात घडली। दरम्यान छगन भुजबळांनी जखमी पत्रकारांची भेट घेऊन विचारपूस केलेली आहे। पत्रकारितेचं काम पत्रकार मंडळी करतात, त्यांना त्यांचा अधिकार आहे आणि त्यामध्ये असं कधीच कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न हा करता कामा नये। नक्की काय झालं, संदीप कर्णिक तिथं CP आहेत आणि बाकीचे पण SP आहेत। आता कुणाच्या आधीत झालं ते मी लगेचच गाडीत बसल्यानंतर पाहतो, विचारतो आणि ज्याची कोणाची चूक असेल त्यावर कारवाई करण्याच्या सूचना। नाशिकमध्ये किरण ताजने, खरे आणि सोनवणे या 3 पत्रकारांना काही गुंडांकडून मारहाण झालेली आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे लोकांची बाजू शासनापर्यंत नेण्याचं काम हे सर्व मंडळी करत असताना त्यांच्यावर असा हल्ला होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि वेळ पडली तर त्यांच्या आंदोलनात सुद्धा बच्चू कडू हाजीर राहून त्यांच्या बाजूने लढल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा आत्मविश्वास देतो आहे, शब्द देतो आहे। आपल्या सर्वांच्या बाजूने आम्ही आहोत। हे राज्य गावगुंडांच्या हातात गेलेलं आहे। या राज्यात कोणालाच कोणाची भीती राहिलेली नाही। कोणीही उठतं, कोणाची आई बहीण काढतं। ज्या पद्धतीची राजकीय संस्कृती फोफावते हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे। पत्रकारांवर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध तर सर्वत्र होईल, पण हे होतंय कशामुळे, एवढी हिंमत लोकांची झाली कशी, हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडलाय। राज्य सरकारचं अस्तित्वच दिसत नाही, अशा प्रकारचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे। पत्रकार हा चौथा स्तंभ आहे, तरी सुद्धा पत्रकारावर असे हल्ले होणं अत्यंत अशोभनीय आहे। याची दखल महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ घ्यावी। ज्या कोणी गुंडांनी हे कृत्य केलेलं आहे या गुंडांवर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष राज्य सरकारला करत आहे। मर्डर केसमधले 302, 307 असले जे आरोपी जामिनावर आहेत किंवा इतर त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं कुशाल मारतात। मी SP स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटेत असतानाच आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।